पण त्या नदीच्या कडालाच राहतं. पण मग भारत आणि पाकिस्तानच्या बाउंड्री इतकं पाणी आलं होतं, पण तिकडे जायला आणि इकडे यायला काहीच चान्स तर नव्हताच. जय श्रीराम मित्रांनो, आपण तर आलोच होतो इकडं नदीच्या पुलावर, पण इकडं भरपूर आपले फॉलोअर्स ते भेटले होते. म्हटलं भाऊ आम्हाला पण घे इडू, म्हटलं बरं तुम्हाला घेऊन टाक. आणि हे सगळे आपले इकडचेच गल्लीचे माणसं आहे बरं का. ते म्हणे आम्हाला पण घेऊन टाक. म्हटलं तुम्हाला घेतलं ना बाबांनो. आता तुम्ही म्हणशाल हा पुलाव कशाला चालला, आपण तिकडे चाललो होतो, आपली मोटरच पाहायला गेलो होतो, पण आपली मोटर आहे म्हणून आपण लगेच रिवर्स गिअर टाकलं. मग काय म्हणे पोलीस म्हणे तू कशाला गेला, तरी म्हटलं आपली मोटर पाहिली तर आलोच होतं, पण आपला ऊस पण इतका झोपून गेला तर भाऊ म्हटलं आता उठा रे कवर झोपत. ते म्हणे भाऊ आम्ही लय दिवस उभंच आता झोपू द्या रे आम्हाला. बोल आपल्या ऊसाची ती इतकी नुकसान झाली होती. मग आता आपण काय करणार नव्हतं, मग आपण आलो होतो डायरेक्ट पुलावर आलो तर इतकं पाणी वाढलं होतं पुलावरून, पुलच दिसत नव्हतं. म्हटलं पूल गेला कुठं. आणि इकडे गावची लोकसंख्या वाढून गेली. ते गावकऱ्यांनी इकडं जेसीबी आणलं, जेसीबीने गबळ काढून टाकलं सगळं. हे पटलं भाऊ आपल्याला, गावकऱ्यांनी एक काम केलं. गावकऱ्यांनी ते केलंच होतं भारी काम, पण आता इकडे जेसीबीने पण लय भारी काम करून टाकलं. ते गबळ होतं पुलावरचं ते सगळं काढून टाकलं जेसीबीनी, आणि ज्या येणाऱ्या गाड्या ना त्यांना सुद्धा रस्ता करून टाकला जेसीबीनी. तर त्याचं काम करून टाकलं होतं, पण आता या पाण्यामुळे त्या गाड्यांना काय जाता येत नव्हतं. मग त्या पण साईडला लावून दिलं भाऊ त्यांनी. पण आपल्याला पण निपडला जायचं होतं मोबाईल घ्यायला. मग काय मोबाईल घेतला भैयाचा आणि मग घरी निघालो होतो आपण. मग इकडे डायरेक्ट गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हटलं हिने अशी कशी घातली होती, आणि तेवढं फॉलो आणि लाईक करून टाक.